एमआयएम असुद्दीन ओवैसी यांनी महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मुस्लिम मतदारांना विशेष आवाहन केल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्यात आणि त्यातच आता ओवैसी यांनी मुस्लिम मतदारांना विशेष आवाहन दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी स्वतःची राजकीय संस्था विकसित करण्याचं मुस्लिम मतदारांना आवाहन दिलंय। दरम्यान अल्पसंख्याक समुदायातील नेत्याला कधीच विरोध करणाऱ्या पक्षांऐवजी सेंद्रिय मुस्लिम नेतृत्व विकसित करणाऱ्या पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीवर त्यांनी टीका केली आहे आणि म्हटलंय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट आणि शिवसेना यासारख्या पक्षांनी नेहमीच मुस्लिम नेत्याला विरोध केलाय। त्यामुळे मुस्लिम मतदारांनी मतदान करताना विचार करून मतदान करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। दरम्यान ओवैसी यांनी आरोप केलाय की मुस्लिम समुदायाला वर्षानुवर्षे गुलाम किंवा फक्त मतदार म्हणून बनवलं जात आहे, मतदार म्हणून बनवलं गेलं आहे। त्यामुळे आणि सोबतच जर त्यांना त्यांच्या समुदायात चांगले रस्ते, योग्य पाणी आणि स्वच्छता हवी असेल तर त्यांनी स्वतःचे नेते निवडले पाहिजेत असा इशारा देखील त्यांनी दिलाय। त्यांनी म्हटलंय की जर कोणाला गुलाम बनवलं गेलं असेल किंवा फक्त मतदार बनवलं गेलं असेल तर ते फक्त अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाच आहे। त्यांनी म्हटलंय की त्यांनी मुस्लिम समुदायाला आवाहन केलंय की मतदान करताना विचार करून मतदार करा। तुम्ही जर फक्त मतदार झालात तर तुम्हाला जमावाकडून मारहाण केली जाईल, तुमची मुले, तुमची मुली शाळेबाहेर राहतील आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे रस्ते, पाण्याच्या समस्या, पाईप्स नसतील, सांडपाणी रस्त्यावरच राहील आणि स्वच्छता देखील राहणार नाही असं म्हणत त्यांनी सर्व समस्या मांडल्या आणि मुस्लिम मतदारांना मतदान करतानाची एक विशेष आवाहन त्यांनी दिलेलं पाहायला मिळतं।